मागच्या भागात आपण ह्या असंख्य चांदण्यांमध्ये दिसणारे ग्रह आणि तारे ह्याच्यामध्ये काय फरक आहे, कसे ओळखायचे हे ते बघितलं. पण आसपासच्या लोकांमध्ये हवा करण्यासाठी रोज दिसणाऱ्यापैकी 4-5 तरी तारे आपल्याला माहीत असावे, ते आज आपण बघू. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, जिथं आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोअर करतोय 1 एपिसोड ॲट अ टाईम. संध्याकाळी सगळ्या चांदण्यांमध्ये उठून दिसणारा सगळ्यात जास्त चमकणारा तारा म्हणजे सिरियस. खरं तर सूर्यानंतर याचाच नंबर लागतंय. आपल्या आकाशात दिसणारा सेकंड ब्राईटेस्ट स्टार हेच आहे. आपल्यापासून जवळपास 8.5 लाईट इयर लांब असणाऱ्या सिरियसला डॉग स्टारसुद्धा म्हणतात. पण बरं का, सध्या 2 ब्राईटेस्ट चांदण्या दिसणार आहेत तुम्हाला आभाळात. त्यातला एक ग्रह आहे आणि एक आपला सिरियस. ते ग्रह कोणता आहे ते तुम्ही मला सांगा. दुसरा तारा जे आपल्याला माहीत असायला पाहिजे ते म्हणजे ध्रुव तारा, पोलॅरिस. लहानपणी जर ध्रुवबाळाची गोष्ट ऐकली असेल तर तुम्हाला माहीत असेल की कोणत्या दिशेला दिसतंय. सरकार कधी कुणाची काही आहे ना, ह्या ताऱ्याची खुर्ची कुणी घेत नाही. कधीही तुम्हाला उत्तर दिशेलाच हा तारा दिसणार. आधीच्या काळात वाळवंटामध्ये किंवा समुद्रामध्ये दिशा ठरवण्यासाठी ह्याच ताऱ्याचा उपयोग करायचे. तिसरा तारा जे माहीत असायला पाहिजे ते म्हणजे बेटलज्यूस. एक म्हातारा तारा आहे, रेड जायंट आहे. ह्याला आकाशात स्पॉट करायची एक सोपी पद्धत. या 3 चांदण्या दिसल्या की यांच्या वरच्या साईडला बघायचं. एक लाल कलरचा छोटा ठिपका दिसेल, पण मोस्टली हे आपल्याला हिवाळ्यातच बघायला भेटतंय. त्यानंतर हिवाळ्यातच एक रेग्युलरली बघायला भेटणारा तारा म्हणजे कॅपेला. कॅपेलाला गोड स्टारसुद्धा म्हणतात आणि आपल्यापासून जवळपास 42 लाईट इयर लांब आहे. चमकण्याच्या बाबतीत सगळ्या ताऱ्यांमध्ये याचा नंबर लागतोय 6वा. ही तारा जरा स्पेशल आहे, कारण ही तारा एकटा नाही. ही तारा एक पार्ट आहे बायनरी स्टार सिस्टीमचा. तर ही बायनरी स्टार सिस्टीम म्हणजे काय ते आपण पुढच्या भागात बघू.